तुम्हाला फसवण्यासाठी हॅकर्स काय करतात? हॅलो गाईज, मी ममता आणि टेक टॉक्स विथ ममतामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सायबर सुरक्षा म्हणजे नेमकं काय. पण आज आपण बघणार आहोत हॅकर्स आपल्याला नेमकं फसवतात कसे. म्हणजेच ते लोक आपल्याकडून माहिती कशी काढतात आणि आपण स्वतःला वाचवायचं कसं. तर सगळं सुरू होतं एका क्लिकपासून. एक दिवस तुम्हाला व्हॉट्सॲप किंवा ईमेल येतो की तुम्ही तुमचं KYC अपडेट करा, नाहीतर तुमचं बँक अकाउंट बंद होईल. घाईघाईत येऊन आपण लगेच लिंक उघडतो आणि तिथूनच हॅकर्सचा खेळ सुरू होतो. आणि ह्यालाच म्हणतात फिशिंग अटॅक. म्हणजेच नकली वेबसाईट किंवा मेसेज वापरून तुमच्याकडून पासवर्ड, OTP किंवा बँकची माहिती घेणे. आणि गंमत म्हणजे ही वेबसाईट अगदी खऱ्या वेबसाईट सारखी दिसते. हॅकर्स फक्त लिंकद्वारे नाही तर अजून अनेक ट्रिक्स वापरतात, जसे की फेक ॲप्स. प्ले स्टोअरवरती काही बनावटी ॲप्स असतात. डाउनलोड केलं की तुमचा डेटा चोरी. फ्री वायफाय. कॅफे किंवा एअरपोर्टवरती फ्री वायफाय खूप छान वाटतं, पण कधी कधी तेच हॅकर्सचं जाळं असतं. वीक पासवर्ड, 1 2 3 4 5 6 किंवा पासवर्ड. हे पासवर्ड्स तर एकदमच हॅकर्सचे आवडते. आणि सर्वात फेवरेट आणि सोपं म्हणजे सोशल मीडिया ट्रॅप्स. नकली प्रोफाईल्स बनवून माहिती काढणं. अगदी फ्रेंड रिक्वेस्ट पासून सुरू होतं बरं का. आजकाल हॅकर्स पण फुल सोशल मीडिया एक्सपर्ट झालेले आहेत. दररोज हजारो लोक ऑनलाईन फसवले जातात आणि त्यांना कळतही नाही. तुम्ही पुढचा टार्गेट बनू नका, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतःला या ट्रॅपपासून कसं वाचवायचं. तर कुठलीही लिंक किंवा मेसेज तपासल्याशिवाय उघडू नका. बँकेचे OTP किंवा पासवर्ड कधीही कुणालाही सांगू नका. प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा आणि स्ट्रॉंग पासवर्ड वापरा. शक्य असेल तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन नक्की सुरू करा. मी तर सांगेल हे तुम्ही कराच. आणि सार्वजनिक फ्री वायफायवरून बँकिंग ट्रान्झॅक्शन्स करू नका. एवढं जरी तुम्ही केलं तरी 90% धोका कमी होतो. तर आता तुम्हाला बऱ्यापैकी माहिती झालं असेल की हॅकर्स आपल्याला कसे फसवतात आणि आपण कसं हे हॅक होणं टाळू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या फ्रेंड्सला व फॅमिलीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण सायबर सुरक्षित राहणं म्हणजे डिजिटल जगात टिकून राहणं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही सिक्युरिटी अवेअरनेस टिप्स बघणार आहोत. तोपर्यंत स्टे क्युरियस, स्टे सिक्युअर.